तो तसा परफेक्ट असा कटवडा. नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं ना? तर येस, आज आपण बनवणार आहोत कटवडा. अस्सल गावरान चवीचा तरतरी कट आणि आतून मऊ बाहेरून कुरकुरीत बटाटावडा. ही कॉम्बिनेशन कसं बनवायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तर आपण काय काय इन्ग्रेडियंट्स या कटवड्यासाठी यूज केलेले आहेत तर चला बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. तर सर्वप्रथम आपण मसाला तयार करणार आहोत. तर मसाल्यासाठी आपले इन्ग्रेडियंट्स इथे आहेत. टमाटर घेतलेले आहेत, इकडे चॉप करून घेतलेले आहेत 2 टमाटर. त्याचबरोबर आपण भरभरून कोथिंबीर सर्व ठिकाणी येणार आहे. तर कोथिंबीर मस्तपैकी फ्रेश मार्केटमधून आणलेली आहे. लसूण घेतलेले आहेत मोठे. लसूण, आपल्याला लसणाची फार गरज आहे. जिंजर आहे, म्हणजेच अद्रक घेतलेली आहे. त्याचबरोबर लसूण अद्रक हे एकसाथच जाते. त्याचबरोबर आपण खोबरं घेतलेलं आहे. 2 कांदे चॉप करून घेतलेले आहे आणि धने घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला मसाल्यांमध्ये लागणार आहे मालवणी मसाला घेतलेला आहे 1.5 चम्मच. त्याचबरोबर आपण कांदा परत इकडे घेतलेला आहे. कांदाचा वापर आपण जास्त करणार आहोत. इकडे घेतलेले आहेत रेड चिली पावडर, हळद घेतलेली आहे, मीठ चवीनुसार घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपण इकडे घेतलेले आहेत जिरे. जिरांचा पण आपण मस्तपैकी फायदा घेणार आहोत, कारण की ह्या डिशमध्ये सर्व गोष्टी ॲड करणं इम्पॉर्टंट आहे. तर म्हणून सर्व मसाले या डिशमध्ये ॲड होणार आहेत. तर साथमध्ये आपण जी बटाट्याची चटणी बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, हिरवीगार मिरची घेतलेली आहे आणि इकडे घेतलेले आहेत लसूण. तर सगळ्या गोष्टींचा भरभरून आपण वापर करणार आहोत. तर आम्ही तर तयार आहोत. तर चला आता तुम्हाला दाखवतो ह्याच्यासाठी आपण कसे कसे प्रिपरेशन्स आपण केलेले आहेत. तर फटाफटमध्ये होणारी डिश आहे. कटवडा म्हटलं की बोलतात ना की रेस्टॉरंटमध्ये तुम्ही जर गेला, हॉटेलमध्ये जर तुम्ही गेलात किंवा असे जी गावाकडची साईड असते त्या रेस्टॉरंट्समध्ये जे गेलात तुम्ही, तर तिकडे भरपूर फेमस असतात कटवडा. इकडे आपण तुम्ही बघू शकतात आपण बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत. बटाटे एकदम मस्तपैकी मार्केटमधून आणलेले फ्रेश बटाटे आणि हे आपण गरम पाण्यामध्ये बॉईल करून घेतलेले आहेत. आता त्याचे फक्त आपल्याला स्किन रिमूव्ह करायचे आणि ते मॅश करून घ्यायचे. मस्त असे फ्रेश बटाटे आपण इकडे यूज केलेले. आणि मी जसं तुम्हाला म्हटलं की कटवडा म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. कटवडा बरोबर जी तर्री भेटते ते तर खायला काहीतरी औरच मजा लागते. जो बटाटा वडा भेटतो ते तर खायला औरच मजा लागतं. पावाबरोबर, चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकतात. कशाबरोबरही त्याचं कॉम्बिनेशन चांगलं जातं. तर इकडे तुम्ही बघू शकता बटाटे आपण पील करून घेतलेले आहेत मस्तपैकी. तुम्ही बघू शकता 3, 4, 6, 7, 8 असे बटाटे घेतलेले आहेत. तर ही डिश होणार आहे 5 लोकांसाठी आपण बनवणार आहोत. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने ते तसं ॲड करू शकतात की तुम्हाला किती बटाटे पाहिजे आणि काय काय प्रमाणात तुम्हाला गोष्टी हव्या आहेत. तर 5 जर मेंबर्स असतील तर ह्या हिशोबाने तुम्ही सर्व इन्ग्रेडियंट्स ॲड करू शकता. तर आपण घेतलेली आहे इकडे 250 ग्रॅम मटकी. मोड आलेली मटकी आहे मस्तपैकी. तुम्ही बघू शकता एकदम बारीक मटकी आहे. गावरान मटकी बोलतात ना की स्पेशली गावावरून आणलेली, तर ती मटकी आहे. मोड चांगले आलेले आहेत. मटकीला फ्रेश पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत 2 वेळा. आणि ही आपण घरीच मोड आणलेले आहेत या मटकीला. तर आपण मार्केटमधून काही गोष्टी आणलेली नाही आहे ती. तर मटकी एकदम मस्तपैकी तयार झालेली आहे, मोड आलेली, प्रोटीनयुक्त. आणि हे आपलं वाटण जे तुम्हाला बोलत होतं ना, कांदा, खोबरं, जिंजर, गार्लिक, जिरे, कोथिंबीर, ग्रीन चिलीज यांचं सगळ्यांचं आपण मिक्सर धने, येस आई पण बाजूला बसलेले आहेत तर ती पण ॲड करत आहेत. तर आपण मिक्सरमधून हे काढून घेतलेले आहेत. आणि ह्या बघा ही पेस्ट आपली तयार झालेली, वाटण तयार झालेलं आहे. तर चला प्रिपरेशनमध्ये आपण इकडे घेतलेले आहेत कढईमध्ये 2 चमचे तेल. 2 चमचे तेलामध्ये आपण आता प्रोसेसिंगला सुरुवात करणार आहोत. तर कोणाकोणाला इथे कटवडा आवडतं त्यांनी नक्की कमेंट करा. आणि येस, आणि तुम्हाला इथे ॲड करू इच्छितो की मुंबईकर आई चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सपोर्ट करा. आपल्या चॅनलची ग्रोथ होत आहे. तर प्लीज सपोर्ट करा. महाराष्ट्रीयन चॅनल आहे आणि तुम्ही जर व्हिडिओज बघतात, व्हिडिओजला लाईक पण करत जा. शेवटपर्यंत व्हिडिओज बघत जा. तुमच्या सोशल मीडिया ग्रुपवरती तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता, जेणेकरून आपल्या चॅनलची रीच वाढेल, ग्रोथ वाढेल. तर जरूर सपोर्ट करा मुंबईकर आई चॅनलला. तर इकडे आपण घेतलेला आहे कढीपत्ता. तेल चांगलं कडकडून गरम झालेलं आहे. इकडे आपण जिरे टाकणार आहोत. जिरे तर टाकून झालेले आहेत. आता आपण इथे टाकणार आहोत कांदे. कांदे आपण मस्तपैकी ना आता गोल्डन ब्राऊन करून घ्यायचेत. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी तेलाचं टेम्परेचर वाढलेलं आहे इकडे. आणि लवकरात लवकर कांदे फ्राय होण्यासाठी आपण ॲड केलेलं आहे मीठ.
तर मीठ आपण चवीनुसार घेतलेलं आहे. तर कटवडा म्हटलं तर मला तर फार आवडतं, मला तर फार भूक लागलेली आहे. आणि ही एक असं बोलतात ना की होममेड डिश आहे, तर एकदम बरं असतं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत ते मनसोक्त खाऊ शकतात. तर इथे मस्तपैकी ना आता तेल गरम झालेलं आहे, कांदाही चांगला मस्तपैकी पिंकिश ब्राऊन झालेला आहे. आता आपण इथे ॲड करणार आहोत आपले मसाले. इकडे टाकलेली आहे लाल मिरची पावडर, ही आहे होममेड लाल मिरची पावडर आपण बनवलेली आहे. त्याचबरोबर आपण इकडे टाकलेलं आहे हळद. मस्त अशी रंगसंगती दिसत आहे मसाल्यांची. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यानंतर येणार आहे मालवणी मसाला, झणझणीत टेस्ट आणि काहीतरी वेगळीच होते मसाल्याने. आणि हे तीनही मसाले असे बोलू शकतात ना होममेड आहेत, आणि धने पावडर पण आपण घरीच बनवलेले आहे. तर हे सर्व मसाले आपण होममेड बनवलेले मसाले आहेत. आता हे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे, आणि जे आपलं वाटण आपण तयार ठेवलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये सोडून द्यायचं आहे. आता जे मिक्सर ग्राइंडरमध्ये होतं तेच वाटण आता ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. म्हणजे कसं थिकनेस येणार आपल्याला ग्रेव्हीला. जी आपला कट बनणार आहे, मटकीचा कट असतो, त्या मटकीच्या कटाला थिकनेस येणार आहे. मस्त अशी ग्रेव्ही होणार आहे, तुम्ही बघू शकता. आता ही चांगली ना चमच्याने हलवून घ्यायची. एकदम घमघमीत वास सुटलेला आहे किचनमध्ये. तर तुम्ही जर बघत आहात तर नक्की ही ट्राय करून बघा. मी सारखं ॲड करतो की प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते की कोणती भाजी कशी बनवायची. तर तुमची एक वेगळी पद्धत असणार कटवडा कसा बनवायचा. पण आपल्याकडे यूट्यूब हे एक असं साधन आहे की तुम्ही जाणून घेऊ शकता, तुम्हाला स्वतःला एज्युकेट करून घेऊ शकतात की वेगवेगळ्या पद्धतीने हा जर मसाला टाकला, तो जर मसाला टाकला तर कशा प्रकारे डिश बनेल. तर हीच गोष्ट मला इथे ॲड करू इच्छितो मी. आम्हीही कोणत्या पद्धतीने बनवतो तेच आम्हाला तुम्हाला दाखवायचं आहे. आणि ज्यांना कोणाला जमत नसेल कटवडा कसा बनवायचा, तर त्यांनी ही पद्धत जरूर आजमून बघावी, जरूर यूज करून बघावी, जरूर वापरून बघावी, जरूर हा व्हिडिओ आवर्जून बघावा आणि बनवून बघावा. कटवडा आपण कसा बनवलेला आहे हे तुम्हाला ह्याच्यातून भरपूर काहीतरी शिकण्यासारखं या व्हिडिओमध्ये आहे. आता ही आपण मटकी जी आहे स्वच्छ धुवून घेतलेली ती मटकी ॲड केलेली आहे. आपला मसाला चांगला फ्राय झालेला, 5 मिनटासाठी आपण चांगला मसाला फ्राय करून घेतलेला आहे. तेल सुटलेलं मसाल्याला, आणि त्याच्यानंतर आपण ही मटकी ॲड केलेली आहे. तर हे चांगलं मसाल्यामध्ये ना मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त असा सुगंध सुटलेला आहे. आता चांगला फ्राय करून म्हणजे मसाला चांगला हे करून घ्यायचा आहे, शिजवून घ्यायचा आहे. पाणी ॲड केलेलं आहे. थोडंसं मसाला जरा घट्ट झालेला, आपल्याला थोडं कन्सिस्टन्सी जरा लिक्विडी ठेवायची आहे, कारण की हे कट आहे. तर घट्ट असं मटकी बनवून नाही चालणार. तर कटवड्यासाठी एकदम असं म्हणतात ना की थोडं कन्सिस्टन्सी लिक्विडी पाहिजे. तुम्ही बघू शकतात बॉईल सुटल्या आजूबाजूला मसाल्याला, आणि तो जो ग्लेज आहे तेलाचा तवंग. तर आता हे 5 मिनटानंतरचं दृश्य आहे. मटकीला चांगला बॉईल आलेला आहे, मटकी पण शिजलेली आहे. ह्याच्यामध्ये आपण टाकलेली आहे कोथिंबीर. तर हिला मटकीला आपण साईडला घेऊया. मटकी चांगलीच प्रिपेअर झालेली आहे. आता ही गॅसवरती तर्री जमा झालेली आहे, म्हणजे गॅस बंद केलेला आहे आम्ही, तर्री जमा झालेली आहे आपल्या कटावर आपल्या आमटीवरती, कटावरती. तर इट्स ऑलमोस्ट रेडी, तयार झालेलं आहे. थोडंसं आपण बघा त्याला फ्लेम दिली तर बघा कसे बुडबुड्या आल्या. तर मस्तपैकी प्रिपेअर झालेली आहे. आपला कट तयार झालेला आहे, मटकीचा रस्सा चांगला तयार झालेला आहे. आता मूव्ह करूया, वळूया आपल्या दुसऱ्या पार्टकडे, वडा कसा बनवायचा. तर हे बटाटे जे तुम्हाला मगाशी मी दाखवले, ते बटाटे चांगलेच असे ह्याच्यासाठी मॅश केलेले, आपण बॉईल केलेले आणि मॅश केलेले. तर हे तुम्ही बघू शकता एकदम कुस्करून काढलेत बटाटे. आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊन त्याच्यामध्ये राई आणि जिरे टाकले, कढीपत्ता टाकून कांदा ॲड केलेला आहे. सुरुवात झालेली आहे फटाफटमध्ये. गॅस जेव्हा गरम असतो, फ्लेम्स ऑन असतात गॅसच्या, फटाफटमध्ये सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या असतात.
तर येस, ही गोष्ट मी आईकडून शिकलेलो आहे. एकदा गोष्ट सुरू केली की ती फटाफटमध्ये कंप्लीट करायची आणि काम संपवून टाकायचं. म्हणजे योग्य मार्गाने ती करायची, फटाफटमध्ये टास्क कंप्लीट करायचा. तर हे आपलं ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे आणि हा आमचा स्पेशल ठेचा आहे. ठेचा म्हणजे काय, हे आपण हिरवी मिरचीचा ठेचा टाकलेला आहे, बाकी काही नाही. तर हिरवी मिरची तुम्ही फक्त कुटून त्याच्यामध्ये थोडंसं सॉल्ट ॲड करायचं आहे आणि तोच आपण ॲड केलेला आहे इथे. बाकी हां, आणि लसूण पण आई बोलते ॲड केलेला आहे याच्यामध्ये. जास्त काही नाही आहे. तर मस्तपैकी आपली मटकीचा जो कट आहे तो रेडी झालेला आहे आणि ही आता बटाट्याची चटणी जी आहे ती तयार होते, ज्याचं आपण वडे बनवणार आहोत. हे बघा, आपण इथे मीठ ॲड केलेलं आहे. चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. तर एवढी आपण मेहनत घेत आहोत, बिहाइंड द कॅमेरा शूट करतो आणि भरपूर अशा गोष्टी असतात आणि त्याच्यानंतर आपण हा व्हिडिओ बनवतोच. तर व्हिडिओला जर सपोर्ट भेटला ना, एक मोटिवेशन भेटतं. तर प्लीज सपोर्ट करा, व्हिडिओ बघा पूर्णपणे, कमेंट करा, तुमचा सपोर्ट दाखवा. इकडे आपण हळद ॲड केलेली आहे कलरसाठी. बटाट्याची चटणी जी होणार आहे, वड्यांची जे वडे ज्याच्यापासून बनणार आहेत, त्या भाजीला आपण कलर देत आहोत हळदीने. पिवळा कलर आहे. हळद आपण चांगली मिक्स करून घ्यायची. कांदा ब्राऊन झालेला, चांगला गोल्डन ब्राऊन बोलू शकता. आता ह्याच्यामध्ये आपलं मेन इन्ग्रेडियंट्स जे ॲड होणार आहे ते आहे बटाटं. आता हे बटाटे चांगलेच आपण कुस्करून घेतलेले आहेत. तर जास्त काही वेळ लागणार नाही. बटाटे बॉईल झालेले आहेत. आता फक्त हे फ्राय करून घ्यायचे कढईमध्ये. इट्स ऑलमोस्ट रेडी. आणि माझ्या मते ही तर एकदम सोपी डिश आहेत. तुम्ही एकदा दोनदा जर केली ना आणि तुम्हाला जर काहीतरी एक स्पेशल डिश अशी तुमच्या पाहुण्यांसाठी जर बनवायची असेल तर ही एक वन ऑफ द डिश तुम्ही बनवू शकता. एकदम इझी डिश आहे. या इन्ग्रेडियंट्स आणि हे सर्व मसाले तुमच्या डोक्यात राहतील. एकदा दोनदा जर तुम्ही ही डिश केली तर आपली बटाट्याची चटणी इथे ऑलमोस्ट रेडी आहे. फ्राय झालेले सगळे इन्ग्रेडियंट्स. तर टायमिंग तुम्हाला सांगायचं म्हटलं की 5 ते 8 मिनटं गॅसवरती तयार होते बटाट्याची चटणी. ही आपण धनिया टाकलेला आहे, कोथिंबीर टाकलेली आहे गार्निशिंगसाठी. भरभरून बोललो ना तुम्हाला, धनिया हा भरपूर बॉडीसाठी चांगला असतो, तो भरभरून धनिया आपण टाकलेला आहे, कोथिंबीर. आणि इथे आपण प्रिपरेशन चालू केलेली आहे बॅटरसाठी. जे बेसन आपलं वड्यांसाठी आपण बॅटर बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकणार आहोत. बेसन यूज केलेलं आहे, पाणी यूज केलेलं आहे, बाकी काहीच नाही यूज केलेलं आहे. आता फक्त आपल्याला पॅटीज बनवायचे आहेत, वडे बनवायचे आहेत. पॅटीज नाही, सॉरी, वडे बनवायचे आहेत. कोथिंबीर यूज केलेली आहे. मी तुम्हाला बोललो ना, कोथिंबीर ही सगळ्यातच जाणार आहे. तर कोथिंबीरीसाठी आपल्याला हात नाही थांबवायचा आहे. फटाफटमध्ये हे चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं. जास्त वेळ दवडवायची नाही आहे. फटाफटमध्ये जर भूक लागली असेल, फटाफटमध्ये जर काही एक्झाम लिहायचं असेल, फटाफटमध्ये जर काही गोष्टी करायच्या असतील तर जरूर टास्क कंप्लीट करत जा. तर हे आपला मस्तपैकी ऑलमोस्ट आपला टास्क कंप्लीट होत आलेला आहे. कट वडाचा आपली डिश कंप्लीट होत आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला बॅटर जे आपण तयार केलेलं आहे बेसनचं. हां, काय बोलली आई? थंड झाल्यानंतर त्याचे बटाट्याची चटणी आपण साईडला काढायची, ती थंड होऊ द्यायची. थोडंसं लॉजिक पण वापरा इकडे. म्हणजे गरम गरम चटणीमध्ये हात घालू नका आणि त्याचे वडे तयार करू नका. चटणी थंड होऊ द्या आणि त्याच्यानंतर हे बॅटरमध्ये फक्त तुम्हाला वडे तयार करायचे, बॅटरमध्ये डिप करायचे आणि फ्राय करून घ्यायचे. सिम्पल प्रोसेस आहे. तर हे बॅटर आपण एकदम मिक्स केलेलं आहे. तर वड्यांना चांगली कोटिंग येणार, कोटिंग तयार होणार आहे. तर कोणाकोणाला कट वडा रेसिपी आवडते त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. मुंबई केराई चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट आपल्या चॅनेलला भरपूर महत्त्वाचा आहे. तर येस, इकडे आपण चांगलं मिक्स करून घ्या. गाठी होऊ द्यायच्या नाही. आई जसं म्हणते, बेसनमध्ये हे जे आपण बॅटर तयार करत आहोत त्याला गाठी होऊ द्यायच्या नाहीत. तर प्लीज 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 व्हिडिओला सपोर्ट करा. आणि या व्हिडिओला 10 ते 20 हजार जरी व्ह्यूज आले ना तरी थँक्यू, तुमचे आभार राहतील. तर हे बघा, तुम्ही बघू शकता आपण इकडे
वडे तयार केलेले आहे. वडे बनवणं काय सिम्पल आहे. चटणी थंड झाली, त्याच्यामध्ये आपण फक्त वड्यांना असे शेप दिलेले आहेत. गोल गोल आकाराचे लाडूसारखे वडे तयार केलेले आहेत. वड्यांचा शेप तुम्ही डिसाईड करू शकता, तुम्हाला मोठे पाहिजे, मीडियम साईज पाहिजे, चपटे पाहिजे, पॅटीस सारखे पाहिजे चपटे, तर तसे तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवू शकता. आम्हाला इथे ऑथेंटिक राऊंड शेप वडे पाहिजे होते, तर ते आम्ही वडे बनवलेले आहे. ऑलमोस्ट रेडी झालेले आहेत. बघण्यासाठी भरपूर सुंदर आणि प्रलोभनीय वाटतात. बोलतात ना की अट्रॅक्टिव्ह, नजरेने एकदम मस्त अट्रॅक्टिव्ह वाटत. खाण्यासाठी तेवढीच ती टेस्टी झालेली आहे. तर मस्तपैकी आता यांना बॅटरमध्ये डिप करायचं आहे. गॅसवरती तेल गरम करायचं आणि फ्राय करून टाकायचं आहे. प्रथम तेल जास्त उकळून घ्यायचं, हा. नंतर स्लो करायचं. ओके, तर आईची टिप आहे इकडे. सर्वप्रथम आपल्याला तेल ना एकदम हाय फ्लेमवरती करून गरम करून घ्यायचं एकदम सॉरी, नंतर ते गॅस कमी करायचं. हां, एकदम फुल फ्लेमवरती गरम करायचं तेल, आणि त्याच्यानंतर मीडियम फ्लेमवरती आणायचं. म्हणजे तेल कसं गरम राहतं, आणि जे आपले वडे आपण बॅटरमध्ये डिप करून टाकणार आहेत ते खाली, भरपूर जणांचे एक प्रॉब्लेम असते, ते वडे खाली चिटकतात. तर तसं न होण्यासाठी आपण एकदम हाय फ्लेमवरती ठेवायचं आहे. तेल गरम करायचे, नंतर बारीक स्लो करायचं, आणि त्याच्यानंतर मग मीडियम फ्लेमवरती आपला गॅस करायचा आहे. तर हे आपण वडे फटाफट वड्याच्या 4 ते 5ने आपण बॅचेस करून घेणार आहोत. आता इथे 4 बॅचेस टाकलेले आहेत, 4 वडे टाकलेले आहेत. यांची आपण बॅच तयार करणार आहोत आणि फ्राय करून घेणार आहोत मस्तपैकी. ऑलमोस्ट डिश रेडी झालेली आहे. कट वडा, जसं जसं जे वडे तयार होत आहेत, कट आपला तयार झालेला आहे, तसं माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. आता दुसरी बॅच तयार होते वड्यांची. चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि आय एम शुअर की तुम्ही तुमच्या पद्धतीने कट वडा बनवलेला असेल कधीतरी, परंतु ही जी आता आम्ही पद्धत शेअर केलेली आहे ती नक्की तुम्ही ट्राय करा मित्रांनो. तर ह्या पद्धतीने नक्की तुम्ही बनवून बघा, आणि डेफिनेटली तुम्हाला काहीतरी एक नवीन एक्सपिरियन्स होईल, नवीन टेस्टचा एक्सपिरियन्स होईल, तुमच्या घरच्यांना आवडेल. तर जरूर ट्राय करा. एकदम रेस्टॉरंट स्टाईल पद्धती जी आहे तीच आपण बनवली, त्याच पद्धतीने आपण बनवलेलं आहे. काही चेंजेस नाही याच्यामध्ये. आता हे वडे आपण साईडला काढून घेऊया, याची प्लेटिंग करून घेऊया, तुम्हाला दाखवतो. हे असे होममेड वडे तयार झालेले आहेत. तर ह्याच वड्यांना ना आता आपण बटाटा वडे जे आहेत हे कटामध्ये टाकायचे, आणि कट वडा आपला तयार झाला. तर कोणाकोणाला इथे तोंडाला पाणी सुटले त्यांनी नक्की मेन्शन करा की या सेगमेंटमध्ये, आता हा 18 मिनिटावरती व्हिडिओ आहे, ह्या सेगमेंटमध्ये त्यांच्या तोंडाला वडे बघून पाणी सुटलेलं आहे. जे फूडी असतील ना त्यांनी नक्की कमेंट करा मित्रांनो. भरपूर मेहनत घेतो, भरपूर एफर्ट्स घेतो आपण हे व्हिडिओज बनवण्यासाठी. तर सपोर्ट करत जा अशा जे चॅनल पुढे म्हणजे एव्हरी डे ते मेहनत करतात ना, तर अशा चॅनलला रेकग्नेशन भेटलं पाहिजे. तर जरूर हे व्हिडिओज कंप्लीट बघत जा, प्रतिक्रिया कळवत जा तुमच्या कमेंट सेक्शनमध्ये, लाईक करत जा व्हिडिओज. तर येस, सपोर्ट दाखवा तुमचा आपल्या चॅनलला. इकडे आपण मटकी काढून घेतो आहे. मटकी मस्त बघू शकता तुम्ही. साईडला आता प्रिपरेशन चालू झालेली आहे. आता पहिला मटकीने आपण बेस तयार करत आहोत. मटकी आपली तयार झालेली आहे. कट एकदम तयार झालेला आहे. सुगंधही एकदम मस्त आलेला आहे. तर माझ्या तोंडाला ना भरपूर पाणी सुटलं आहे. मी तर असं बोलतो ना की आता भूक लागलेली आहे मला. तर आता इथे मस्तपैकी तू तवंग बघू शकता तेलाचा, मस्त असा सुगंध सुटलेला आहे आपला कटाचा. कट म्हणजे काय, ही मटकीच आहे, फक्त मटकीचा कट आपण तयार केलेला रस्सा त्याला बोलतात सामान्य म्हणजे कॉमन भाषेमध्ये. तर ह्याच्यामध्ये आपण वडे टाकलेले आहेत. आता तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲड करू शकता तुम्हाला किती वडे पाहिजे. आता हे इकडे आपण 4 वडे ॲड केलेले आहेत. तर जरूर कमेंट करा मित्रांनो, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर. भरपूर सुंदर दिसते. मला तर फार भूक लागलेली आहे. मला तर आता राहावे ना, तर नक्की ही डिश तुम्ही ट्राय करून बघा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या. टेक केअर अँड बाय बाय.
आहे